महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक नव्या विधेयकामुळे मोठी खळबळ उडाली आहे। 10 जुलै रोजी विधानसभेत आमदारांच्या बहुमताने महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक पारित करण्यात आले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात हा कायदा राज्याच्या आणि देशाच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असल्याचा दावा केला आहे। तर दुसरीकडे विरोधी पक्ष आणि नागरिक संघटना या विधेयकामुळे नागरिकांच्या स्वातंत्र्यावर गदा येण्याची भीती व्यक्त करीत आहेत। या विधेयकाची आवश्यकता काय, त्यामागे सरकारचा नेमका काय उद्देश आहे, यावर तज्ञांचे मत काय हे आपण आज सविस्तरपणे जाणून घेऊया। हिताचा अहिताचा बघण्या अगोदर गरजेचं आहे की नाही हे पाहणं गरजेचं असते। सध्या आपण महाराष्ट्राचे पाहतो की शहरामध्ये नक्षलवादी लोकांच्या ज्या ऍक्टिव्हिटीज सुरू झाल्या आहेत आणि त्याच्यामुळे शांतता आणि सुरक्षा धोक्यात येते आहे, त्या दृष्टीने त्यांच्यावर कारवाई व्हावी या दृष्टीने आणण्यात आलेला हा कायदा आहे। यापूर्वी जो कायदा आहे तो अपुरा आहे आणि त्यामुळे नक्षलवादी कायद्यांवर जशी हवी तशी कारवाई होत नाही। आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र सोडून इतर जे राज्य ज्या ठिकाणी नक्षलवादी लोकांच्या कारवाया सुरू असतात त्यांच्या विरुद्ध ऑलरेडी असे कायदे तयार झाले आणि त्यांच्यावर कारवाया होत आहेत। हा जो कायदा यामुळे त्यांनी स्पेसिफिकली जे नक्सलाइट्स आहेत आणि जे शांतता आणि सुव्यवस्था डिस्टर्ब करत आहेत अशा लोकांवर कारवाई होण्याकरता हा कायदा आहे। संघटना जर कोणी करत असेल तर त्याला 3 वर्षापर्यंत शिक्षा केली आहे आणि जे कृत्य करत असतील त्यांना 5 वर्षापर्यंत। या कायद्यामध्ये ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्यामध्ये हा जो कायदा हा कॉग्निझेबल आणि नॉन बेलेबल या प्रकारे हा कायदा करण्याचे प्रयोजन केलेलं आहे। मला असं वाटतं की त्या कायद्याच्या मागचा हेतू लोकांनी पाहिला पाहिजे। जोपर्यंत कायदा पूर्ण वाचणार नाही, त्यामागचा हेतू लक्षात घेणार नाही, तोपर्यंत याला विरोध करणं म्हणजे हा विरोध फक्त राजकीय असू शकतो असं माझं प्रामाणिक मत आहे। हे विधेयक तर अजून वाचण्यात आलेलं नाही आहे, परंतु मी जे वरवरच्या ज्या बातम्या बघितलेल्या आहेत किंवा ज्या याच्यातून माहिती मिळालेली आहे त्या हिशोबाने असं दिसून राहिलेलं आहे की नागरिकांच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातनं महाराष्ट्र शासन एक सजग शासन म्हणून प्रत्यय देत असताना महाराष्ट्र शासनाने हा काढलेला कायदा जो आहे हा निश्चितप्रमाणे नागरिकांना संरक्षण देणारा असू शकतो, परंतु त्यातल्या तरतुदी ज्या काही तरतुदी आहेत मी त्याही पाहिलेल्या आहेत। त्या तरतुदींना तुम्हाला पुन्हा पुनर्विचार करणं गरजेचं आहे की ज्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातील नागरिकांचे स्वतःचे कायदेशीर अधिकार किंवा संवैधानिक अधिकार जे आहेत ते त्यांना सुद्धा बंधनं घातलेली आहेत। त्या बंधनाच्या बाबतीत या कायद्यामध्ये पुनर्विचार होणं गरजेचं आहे। अभी तो फिलहाल मैंने पूरा ड्राफ्ट पढ़ा नहीं, लेकिन जो आउटलाइन कायदे की पता चली चर्चाओं में से, क्योंकि एक वकील होने के नाते से जब तक मैं डॉक्यूमेंट पूरा पढ़ ना लूँ उस पर ओपिनियन देना ठीक नहीं है। लेकिन जो आउटलाइनिंग गवर्नमेंट ने कही कि जो रेबल राउजर जिसको बोलेंगे रास्ते पर हुल्लड़बाजी करने वाले, बेवजह मोर्चे निकालने वाले, उनको रिस्ट्रिक्ट करने के लिए अगर उसका उद्देश्य है तो फिर ठीक है। लेकिन वो कायदे के जरिए कहीं लिमिटलेस पावर पुलिस को अगर जाती है तो वो एंगल से उसमें संशोधन होना बहुत जरूरी है। इसमें अन्याय हो रहा है क्योंकि अगर 50 नाम अगर लिस्ट दे देती पुलिस कि ये लोग थे, और दंगे की केस में अक्सर देखा जाता है राइट जब होते आइदर साइड के तो लोगों को बस 50 की यादी आती और उनको बिल्कुल निमंत्रण पत्रिका की तरह उठाया जाता है। तो ये लिमिटलेस पावर किसी को भी उठाने का और किसी को आरोपी करने का उसमें अगर है तो वो एंगल से उसमें संशोधन होना जरूरी है। लेकिन फिर भी जब पूरा कायदा आ जाएगा, ड्राफ्ट आ जाएगा, तो उस पर पढ़ के मैं सविस्तर और अगर आप चॅनल देखें तो मैं बोलूंगा। माझं नाव सचिन तायडे आहे। मी अमरावती कोर्टात फौजदारीची वकिली करतो। फक्त यात एवढंच सांगायचं आहे की यात फक्त जी शिक्षेची तरतूद आहे ही फक्त 3 वर्ष अशीच आहे, एवढेच ऐकण्यात आलेलं आहे। तर ही वाढवून अजून कठोर जर त्यात शिक्षा जर करण्यात आली तर बरं होईल। सध्या कायदा समोर आला नाहीये, त्याचे प्रोव्हिजन्स आलेले नाही आहे, परंतु त्या कायद्यामध्ये जी तरतूद आहे ती जे अर्बन नक्सल की सांगून आले ते मकोकाची तुम्ही सांगून आले डाव्या विचारसरणीचे जे अर्बन नक्सलिझमसाठी, अर्बन नक्सलिझमसाठी हे तर पूर्ण समाजाला धोका आहे। त्यामुळे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेण्यास काही वाईट नाही आहे। शेवटी त्याचा मिसयूज झाला किंवा अधिकाराचा दुरुपयोग केला तर कोर्टात आहेच आहे ना। त्याच्यामध्ये न्यायालय बोलू शकत नाही असं सुद्धा एक टिप्स आहे नॉर्म्स नंबर 14। किती केस आले शेवटी न्यायालय समोर येते आणि न्यायालयाचा अधिकार तुम्ही संपू शकत नाही। कायद्याचा दुरुपयोग होणार आहे। एखाद्या शेतकऱ्याला शेतीमालाचा भाव भेटला नाही म्हणून त्याच्यावर आंदोलन नाही करू शकत। त्याच्यासाठी हा कायदा नाही आहे, जे मी वाचला आहे त्याच्यासाठी हा कायदा नाही आहे। हे अर्बन नक्सलिझम साठी हा कायदा आहे, शेतकऱ्यांसाठी कायदा नाही आहे। आणि कोणताही मूर्ख अधिकारी, रेव्हेन्यू अधिकारी किंवा पोलीस हेड कॉन्स्टेबल किंवा सब इन्स्पेक्टर
हिंमत नाही करणार शेतकरीला एवढा मोठा म्हणजे स्ट्रिंजंट कायदा ज्यांना म्हणतात त्याच्यात त्याला गुंतवणार आणि त्याला अटक करणार. आता जनसुरक्षा कायदा म्हणून जो आता विधानसभेमध्ये पारित करण्यात आलेला आहे त्याच्यात खरं सांगायचं की त्याच्या एक्झॅक्ट तरतुदी काय या पाहण्यात आलेल्या नाही, परंतु जे काही वाचण्यात आलेलं आहे त्यानुसार नक्षलवादी ज्या संघटना किंवा ज्या देशहिताच्या विरोधातल्या ज्या संघटना आहे त्यांच्यावर कारवाई करण्याकरता हा जनसुरक्षा कायदा अस्तित्वात आणला असं ऐकण्यात आहे. तर माझं एवढंच मत आहे की जर का ज्या काही नक्षलवादी संघटना आहे त्याचा जर देशाला खरोखर त्रास होत असेल तर अशासाठी तो जनसुरक्षा कायदा तरतुदी योग्य आहे. फक्त विषय एवढाच आहे की जनसुरक्षा कायद्याच्या नावाखाली किंवा त्याच्या तरतुदीच्या नावाखाली राजकीय म्हणजे राजकीय विरोध किंवा राजकीय विरोधकांना त्याचा त्रास होऊ नये किंवा ज्या चांगल्या सामाजिक संघटना आहेत चांगल्या कामाकरता जे आंदोलनं केल्या जाते जो त्यांचा प्रत्येकाचा अधिकार आहे ते त्याच्यावर कोणताही याचा परिणाम होता कामा नये एवढंच मत सांगणार. माझं नाव ॲडव्होकेट भावना ठाकरे. मी डिफेन्स डेप्युटी चीफ आहे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमध्ये. महाराष्ट्रामध्ये जो जनसुरक्षा कायदा काढलेला आहे म्हणजे कायदा निघणार आहे त्याला प्राथमिकता मंजुरी मिळालेली आहे, परंतु यामध्ये दोन महत्त्वाची गोष्टी आहेत की सामाजिक संघटना किंवा जे विरोधक असतात त्यांनी तर मॉब लिंचिंग वगैरे सरकारच्या विरोधात काही असंघटित कृत्य केलं तर त्यांच्यासाठी नक्कीच त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी हा फायद्याचा होणार. परंतु त्याचबरोबर स्वतंत्र भारतामध्ये स्वतंत्र नागरिकाचा जो राईट आहे बोलण्याचा आणि स्वतंत्रपणे जगण्याचा तो हिरावला गेला नाही पाहिजे, एवढंच या कायद्याने उद्दिष्ट प्राप्त करावं. हा जो कायदा पारित केला त्यांनी या कायद्याचा दुरुपयोग होणार आहे आणि शासनाने जो कायदा पारित करताना त्याच्यामध्ये बारकावे काही तपासलेले नाही आहे. प्रचलित कायद्यामध्येच नागरिकांना संरक्षण मिळून नाही राहिलं आणि हा नवीन कायद्याने काही त्याचा परिणाम नागरिकांना संरक्षण मिळण्याचा होणार नाही. माझं असं मत आहे की शासनाने जे जुने कायदे होते नागरिक संरक्षण कायदा जो होता तोच कायदा परिपक्व करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता. याच्या व्यतिरिक्त दुसरा उपाय होता त्यांनी ते न करता हा जो जनसुरक्षा कायदा काढला हा काही परिपूर्ण नसल्यामुळे या कायद्याचा नुसार नागरिकांना काही त्याचा फायदा होणार नाही. महाराष्ट्र शासनाने जे विधेयक पास केलं हे जनसामान्यांच्या अधिकाराची हिंसाच आहे असं म्हटलं तरी चालेल, कारण की या विधेयकाला लोकशाहीमध्ये हे असे विधेयक पारित करणे हे काही जरुरी नाही आहे, कारण प्रत्येकाला आपला फंडामेंटल राईट्स आहे आणि त्या फंडामेंटल राईटच्या प्रमाणे महाराष्ट्रातील नागरिकांना देशातील नागरिकाला आपले अधिकार आहे, आपले मत मांडण्याचा अधिकार आहे, आपली सुरक्षा करण्याचा अधिकार आहे. या सगळ्या अधिकारामुळे हे जनसुरक्षा जे कायदा पास केला आम्ही याचा निषेध करतो. या कायदा जो काढलेला आहे हा एकदम कायदा चांगला व अत्यंत योग्य आहे, याचा फायदा सर्व नागरिकांना होणार. यावर जे म्हणत आहे की बाबा आंदोलन केलं किंवा आवाज उचलला शासनाच्या विरोधात तर मग त्याला सुद्धा जिल्ह्यात टाकलं जाईल. हो हो हो, याला डिसिप्लिनरी ऍक्शन म्हणतात. म्हणजे तुम्हाला ती लिबर्टी देण्यात आली नाही, कुठेही काही हे जाळपोळ वगैरे करायची किंवा गव्हर्नमेंट प्रॉपर्टीचं नुकसान वगैरे करायचं हे योग्य नाही आहे. त्याच्यामुळे काय होईल की गव्हर्नमेंटची प्रॉपर्टी म्हणजे बाकीची जी हानी आहे त्याला कुठे ना कुठे रोख वगैरे. हा कायद्यामध्ये आपले जे मूलभूत अधिकार जे आहे माणसाला जे आपल्या संविधानाने दिलेले अधिकार आहे की आंदोलन करणं, जर आपल्यावर अन्याय होत असेल तर त्याच्याकरता लोकांमध्ये जोश तयार करणं आणि लोकांना त्याच्याबद्दल हे लक्षात आणून देणं आणि आपल्या मागण्या रास्त आहे कशा रास्त आहे आणि एक इंडिपेंडंट आपल्या इथं माणूस जो राहतो ज्याच्या पूर्ण अधिकार दिलेले आहे, ह्या माणसाला आपल्या अधिकाराचं जतन करण्याकरता लोकांसमोर मांडण्याकरता जे अधिकार दिले आहे त्याच्यावर तिनं अगदा येईल. त्या कायद्यामध्ये जर कोणीही आंदोलन केलं, रास्त असो अरास्त असो इल्लिगल असो कोणी असो, त्याच्यामुळे माणसाला आता ही आपण जे म्हणतो स्वातंत्र्य आहे हे माणसाचं स्वातंत्र्य हिसकावण्याचं काम या कायद्याने केलेलं आहे आणि हा कायदा एक स्वातंत्र्यावर आळा घालण्यासाठी जास्तीत जास्त उपयोग होईल आणि अंकुश लावण्यासाठी उपयोग होईल असं मला वाटले आहे. म्हणून हा कायदा काही बरोबर नाही, चुकीचा आहे, याला निषेध करायला पाहिजे. विधेयक जो सरकार ने लाया काफी सोच समझ के लाया है और यह बात हर व्यक्ति को और हर नागरिक को समझना चाहिए कि सरकारी प्रॉपर्टियों का जो आंदोलन के दौरान दुरुपयोग होता है, तोड़फोड़ होती है, उस पर तो बंदिश जरूर से लाना चाहिए. उस हिसाब से यह
जो कायदा सरकार ने लाया है उसमें कलम वगैरह बताई है वो मेरे हिसाब से बहुत सही है। और जो कानून लाया है वो काफ़ी सोच समझ के लाया है, तो इसमें जो व्यक्तियों की सुरक्षा का मुद्दा ध्यान में रखा गया है वो सभी के हित में। यापूर्वी सुद्धा केंद्र शासनाचा अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट ULPA ज्याला म्हणतात त्या स्वरूपाचा कायदा अंमलामध्ये होता। यामध्ये जी काही आतंकवादी कृत्ये करणारी संघटना आहेत किंवा काही विशिष्ट अशा संघटना आहेत ज्या की मादक द्रव्यांच्या तस्करीबद्दल काम करतात किंवा समाजामध्ये घातपात निर्माण करण्यासाठी काम करणाऱ्या ज्या काही संघटना आहेत यांच्यावर प्रभावी अंमलबजावणी असावी आणि कायद्यामध्ये त्याच्यासाठी विशेष तरतुदी असाव्या म्हणून महाराष्ट्र राज्याने पण हे एक आदर्श पाऊल उचललेलं आहे। यापूर्वी पण आपल्या इथं महाराष्ट्र संघटित टोळ्यांचा गुन्हेगारी कायदा प्रतिबंध कायदा होता, ज्याची की कॉपी बाकी राज्यांमध्ये जसे की दिल्लीला आणि गुजरातला यांनी ऑर्गनाइज क्राईमचा जो आपला कायदा होता त्याची कॉपी केलेली आहे। तशाच स्वरूपाचा ही पहिल्यांदा पहल केलेल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने अनलॉफुल ऍक्टिव्हिटीजला प्रिव्हेंट करण्याकरता एक मजबूत कायदा तयार केलेला आहे। परंतु या कायद्याकडून माझी अपेक्षा अशी राहील की जितका गंभीर आणि कठोर कायदा असतो त्याला तेवढ्याच स्वरूपाचे चेक्स दिलेले असले पाहिजे जेणेकरून की कुठला निरपराध व्यक्ती त्या कायद्यामध्ये भरडला जाणार, अशी माझी त्या कायद्याकडून अपेक्षा आहे। म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने आंदोलन केलं किंवा त्याने शासनाच्या विरोधात पाऊल उचललं, नाही. एखाद्या शेतकऱ्याला जर शेतीमालाचा भावच नाही मिळाला, बरोबर, त्यांनी म्हटलं बा मला ही सरकारनं जी भूमिका आणि चर्चा सुरू झालेली आहे या कायद्याच्या अजून बिलच वाचण्यासाठी आलेलं नाही आहे। त्या बिलाच्या संदर्भाने ही जी सरकारची छबी बिघडवण्याची काम सुरू झालेलं आहे हे असं नाही आहे। असा कुठलाच कायदा नसतो। संविधानिक लोकशाही स्वरूपाचा आपल्या इथे कायदा चालतो ज्यामध्ये प्रत्येकाला आपल्या विरुद्ध झालेल्या अन्यायाची दाद मागण्याची भूमिका असते। हा जो कायदा राहील हा विशेषतःने अशा लोकांसाठी राहील जे की कायदा तोडून समाजाला इजा पोहोचवतात, त्याकरता हा कायदा राहील अशीच माझी धारणा आहे। तर महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयकावरून राज्यात सध्या राजकीय वातावरण तापले आहेत। नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचं चित्र आहे आणि विविध पक्ष या विरोधात रस्त्यावर उतरण्याची तयारी करीत आहेत। या विधेयकाचे काय परिणाम होतील हे पाहणे महत्त्वाचं ठरेल।